आमच्या पंचासोबत आला आणि आम्ही दोघं जण ते खाटूश्याम राजस्थान इकडे तिकडे करत आलो आणि त्याच्यामुळे तब्येत तशी बिघडलेलीच होती आणि नंतर पुन्हा रिझल्ट लागले दादा तर तेव्हापासून विकनेस पण जाणवलं, खोकला येत आहे, जास्त काही बोलत नाही, जास्त वेळ झाला, उशीर झालाय. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला संत भगवान बाबांनी सांगितलेलं आहे की शिक्षण फार महत्वाचं आहे आणि ते घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि ते घ्यायचं असेल तर भलेही आपली जिद्द जर असेल तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. तुमची जिद्द असेल तर आपली जिद्द असेल तर मार्ग सापडतो. आपण काही तेवढे बी काही हे नाही की आपल्याकडे थोडं बहुत काही जमीन वगैरे असतंच, काही असतंच आणि मदत करतात, कुणी ना कुणी मदत करतात. पहिले जे काही ड्रीम असेल, दादांनी सांगितलं की परळी भागातल्या लोकांचं स्वप्न पूर्ण होते. स्वप्न सर्वांचंच होतं. दादांना ते मुंडा साहेबांचं फार मोठा उपकार आहेत आपल्यावर. त्यांना वाटतं की या मातीमधून आपली जी माती आहे परळी तवी घेतली. मी सांगतो बरं काय, हर्षवर्धन आणि अक्षय मुंडेला दोघांना की तुम्ही देशामध्ये कुठेही सर्व्हिस करत असाल परंतु ही जी माती आहे, हिचा जे सँड आहे ते तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आणि इथून पुढे मी गावातल्या सर्वच आता जी काही जनरेशन आहे आमच्यापेक्षा कमी व्हायची, ज्यांचे पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये मुलं असतील, आज काय झाले की खेड्यामधल्या शाळा ज्या आहेत आपल्या झडपीच्या त्या जवळपास मोडकळीस आलेल्या आहेत आणि सगळीकडे इंग्लिश स्कूलचा पॅटर्न सुरू झाला आहे. आज आपण काय फक्त फीस भरण्यामध्ये आणि त्या लेकरांचं काय असतं, त्यांचं जे युनिफॉर्म वगैरे किंवा काय असेल तर प्रोटोकॉल पाळण्यामध्येच आपण हे झालो. आईला किंवा वडिलांना काय चाललंय शाळेमध्ये किंवा काय नाही हे काय आपल्या लक्षात येत नाही. तर मला एकच विनंती आहे सर्व पालकांना, मी काय म्हणतो की आपण खूप बोलण्यासारखं आहे, मी फार कडक बोलतो बरं काय, पण तसं बनणार नाही की जे काही कोणी असतील तरुण त्यांना मुलं झालेले आहेत, मुली झालेल्या आहेत, मी काय म्हणतो की त्यांनी आपल्याला आपल्या आई वडिलांनी शाळेत घातलं, बरोबर आहे, त्यांना काही कष्ट करायला लागले जास्त वेळेस, पण इथून पुढच्या काळामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. फार परिस्थिती विचित्र झाली आहे, परिस्थिती बदललेली आहे आणि डिस्ट्रॅक्शनचे माध्यम जे आहेत, भरकटण्याचे साधनं भरपूर झाले आहेत. कधी कुठं काय होईल अपघात आणि माणूस डिरेल होईल, ट्रॅकहून बाजूला जाईल, काही सांगता येत नाही. तशी मला एकच म्हणायचं आहे, सर्व जे पालक आहेत त्यांनी अगोदर स्वप्न बघावं की मुलाला स्वप्न, त्याला काय माहिती, बिचारा मातीचा घोडा असतो कुठलाही लेकरू लहान, त्याला काय माहिती ताई की आई वडिलांनी थोडं जर स्वप्न बघितलं तर ते स्वप्न त्या मुलाला जसं जिजाऊनं सांगितलं शिवरायांना की सगळीकडून त्या काळातलं सिच्युएशन काय होतं आणि स्वराज्य काय असतं, हिंदुत्व काय असतं, याबद्दल शिवरायांच्या मनात जे लहानपणी जे बीज आरोपण झालं त्याचं प्रत्यक्षात पुढं काय झालं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तसं एक पॅरेंट्स म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे की आपल्या मुलाला, पाल्याला असं काही थोडंसं, त्याला थोडंसं प्रेरणा भेटेल. जसं दादांनी सांगितलं की शाळेमध्ये संस्कार होतात पण त्याहीपेक्षा जास्त घरात होतं, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर ह्याच्यासाठी थोडं आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे पालकांनी, तरच ह्या गोष्टी शक्य होतात, अदरवाईज होत नाही. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, प्रयत्न 100% करायला पाहिजे, प्रत्येकाने पण करायला पाहिजे. जशी मोरापलीने की शहरी लोकांचं दादांनी सांगितलं ना की IAS होणं किंवा IPS होणं, शहरी लोकांची काही मनोमानी नाही आहे. ग्रामीण भागातला माणूस सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकतो, काही अवघड जर्नी नाहीये. फक्त कसं आहे, स्वप्न पाहायचं असतं आणि ते स्वप्न पाहिलेलं जे आहे ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी अगोदर पॅरेंट्सने त्यासाठी थोडंसं प्रिपरेशन करायला पाहिजे. जमिनीची चांगली मशागत केली ताई तरच पीक चांगलं येते, आपल्याला माहितीच आहे कृषीमध्ये. तसंच ही जमिनीचं लहान मुलं म्हणजे काय असतं की जमीन असते त्याला व्यवस्थित मशागत करायला पाहिजे. ते सीड जमिनीमध्ये ठेवलं असेल फर्टिलिटी तर त्याच्यात असतेच ऑलरेडी, इनहरंट कॅपॅसिटी ती सॉईलची तशीच मुलांची असते. सॉफ्टवेअर तसं प्रत्येकाला दिलेलं आहे वरून पाठवून देवानी, बरोबर आहे. तर थोडंसं वातावरणाचा 50% त्याच्यावर इफेक्ट होतो आणि ते होद्याला नाही पाहिजे. तर सांगायचं जास्त काही बोलत नाही, मला एकच म्हणायचं, भगवान बाबाने आपल्याला सांगितलं आहे जमीन असेल तर विकून टाका कमी जास्तीला. जर आपले मुलं तसे असतील, आपलं दिसलं बाई
ही कॅन डू, ते करू शकतो, तर कुणीही मदत करते यार, त्याच्यात काही अडचण नाही. आणि तशा पर्याय नाही, आपल्याकडे काही उद्योगधंदे नाही असले तरी आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही. आपल्याला दुसरा काही अल्टरनेटिव्ह नाही आहे की शिक्षणाशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यासारखं वासिका संघटित व्हा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. तर प्रत्येकानं अगोदर पॅरेंट्सना माझी एकच इच्छा आहे की आपले जे पाल्य शाळेत जातात त्यांचा तासभर अर्धा तासभर घरी आल्यावर थोडंसं बघा. आणि हा जो यज्ञ सुरू झालेला आहे आपल्या गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून, गेल्या वर्षी जे अक्षयनं सुरुवात केली, ऍक्च्युअली अक्षय ज्या दिवशी युपीएससीचा रिझल्ट लागला गेल्या वर्षीचं सांगतो मी, हर्षू 0.08 मार्कांनी किती 0.80 मार्कांत तो क्वालिफाय झाला नाही. ते काय झालं, फिल्मच्या वेळेस एक्साइट झाला होता, मित्र कंपनी भेटली होती त्याची आणि मला ते खाटायला होता आणि तो फेल झाला आणि आम्ही हसलो होतो प्रचंड, मी आणि त्याची मम्मी. त्याला चिड आली, म्हणलं तुला एक ठेच लागायला पाहिजे होती. ते बरं झालं, पण कसं अपयश एकदा माहीत पाहिजे, त्याला आतापर्यंत कधी माहीत नव्हतं. मग त्यांनी सिरियस घेतलं आणि केलं. तर सांगायचा उद्देश एकच आहे की अक्षयनं जे सुरुवात केली यावर्षी हर्षवर्धननं ते पुढं चालू ठेवलं. हा जे आपला यज्ञ सुरू झालेला आहे तो आता इथून पुढं त्याची पताका कोण पुढं घेणार ते तुम्हाला एक सांगतो की अडचण आहे तर आम्ही आहेतच, फक्त तसे विद्यार्थी शॉर्ट आउट करा आणि खंड होते नका. इथून पुढची जनरेशन आता आपल्याला काय माहित नाही उद्या काय करा. ग्रुप आहे ना गावकरी, कोण सगळ्यांना आपापले विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे, त्याचं कसं क्वालिफिकेशन आहे याचं ग्रुपवर टाका आणि त्याला कुठं पुढं शिक्षण घ्यायचं काय करायचं त्याच्या इंटरेस्टनुसार. आता कसं आहे की ज्यावेळेस त्याचं कॉन्व्होकेशन झालं तिकडं IIT मध्ये 2023ला आणि तो आला नोव्हेंबर दिवाळीच्या डिग्री घेऊन दिवाळीच्या 23 मध्ये, त्यावेळेस त्याच्या बऱ्याचशा मित्रांना पॅकेज भेटलं. तुम्हाला रिअल सांगतो जे काय आहे ते पॅकेज भेटलं, त्यांनी जॉईन केलं. हर्षू काय म्हणला, पप्पा म्हणला तुम्ही काय डोक्यात घेऊन बसला हे UPSC, मला त्याच्यापेक्षा जास्त वाईट पैसे मिळतात म्हणलं, इकडं काही लफडा नाही, भानगड नाही, काय नाही, आणि तुम्ही कशाला UPSC करा बघता. मी त्याला काय म्हटलं, बाळा तुला माहिती आहे म्हणून मी ऑफिसतून येताना बरं का घरी येताना कधी कधी भाजी फळं वगैरे घेऊन येतो. उद्या हे तुला तशी काही गरज पडू नये, तुझ्या जण ते होणार नाही म्हणून मला 5 सगळेच कामं करावं लागतात. तुला जर काही हायवे जायचं असेल तर यू हॅव ओनली वन वे, दॅट इज UPSC. थोडंसं सांगून हे करून त्याच्यात ते बिंबवलं मी, त्यानं ते प्रत्यक्षात घडवलं. तर मला एकच म्हणायचं की जागरूक व्हा. जे कोणी शेवटी कसं असतं, पॅरेंट्स जरी भोळे भाबडे असते, नाही शिकलेले जरी असते, सालगाड्याचा मुलगा झाला म्हणजे आत्ताच, बरोबर आहे. जालन्यामध्ये असे बरेचसे उदाहरण असतात, मुलाच्या डोक्यात असते, परंतु थोडं तरी सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आपल्या पालकांचं घरचं पाहिजे, तरच तो मुलगा काहीतरी करू शकतो. नाहीतर त्याचे पंख छाटण्याचे काम जर झाले घरातूनच तर ते पुढं काहीच होणार नाही. तर मला एकाच प्रसंगी म्हणायचे की पुढं आता काही खंड पडू नये. पुढची जे आज आपल्याला काय झालं की UPSC 2 झाले, आता 5 वर्ष 4 वर्ष असं काही होऊ नये. जे कोणी असतील चांगल्या ह्याच्यामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, त्यांना प्रशासनात जायचे, त्यांचं थोडंसं रिव्ह्यू बघून त्या दिशेनं सगळ्यांनी त्यांना खतपाणी घालावं आणि हा यज्ञ पुढं चालू ठेवावा, एवढंच मी बोलतो. आणि दुसरं एक सांगतो, हर्षवर्धन आणि अक्षयला एक मेसेज देतो, ह्याला देतो, एक 4 वर्ष आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करायची नाही, कारण त्यांचं परमिशन वगैरे संपून ते जॉईन होते. त्याच्यानंतर परळी तालुक्यामध्ये मी त्यांच्यावर एक हे टाकतो आज जबाबदारी की UPSCचा जे काय असेल इथंच नाही तर खरं तुम्हाला सांगतो, एकदा माणूस थोडं गावाच्या घराच्या बाहेर निघाला, आता हा दिल्लीला गेला का इंटरव्ह्यूला, त्यावेळेस खूप तिथं भेटतात लोक मदत करणारे. फक्त इथून बाहेर निघणं थोडंसं महत्वाचं आहे. लोकांना मी सांगतो, एक 4-5 वर्षानंतर तुमचं थोडंसं आता झालं प्रोफेशन वगैरे, तर तुम्ही तालुक्याचा विचार करून पांगरीचेच नाही, त्या परळी तालुक्यातले जिल्ह्यातले सगळीकडले जे हुशार विद्यार्थी असतील भविष्यामध्ये त्यांना तुमच्याकडून तेवढी एक सेवा हो की आपल्याकडून जास्त भागातून जास्तीत जास्त कसे आपले दुसरे भाऊ सगळे कोणतेही असतात मग जिल्ह्यामध्ये त्यांना कशी मदत होईल, मार्गदर्शन होईल. मदत मीन्स दॅट इज नॉट इकॉनॉमिकल,
बऱ्याचशा अडचणी असतात. मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून व्हावं. एखादं सेंटर तुम्ही ओपन करा आणि असं थोडंसं स्पिरिट पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये इकडे आले तर तुम्ही या पद्धतीनं काम करा. दादांनी जसं सांगितलं तुकाराम मुंडेचा पॅटर्न, दादा निश्चितच मला खात्री आहे की आता आम्ही बरं का आमची जबाबदारी संपलेली. आता आमची जबाबदारी संपलेली आहे. कारण आतापर्यंत त्याला सावे सांभाळला एकदा ते पैसे झाला. आता एक 4 महिने तो इकडं तिकडं राहील. त्याच्यानंतर त्याला तिकडं जाईल त्या ह्याला ट्रेनिंगला. त्याला कशा पद्धतीने काम करायचं ते ठरव. कारण कसं आहे मी त्यावेळेसच त्याला जाऊ दिलं नव्हतं तिकडे पॅकेज घ्यायला प्रायव्हेटमध्ये. त्याला म्हणलं मी माझे दुसरे पुतणे आहेत ते चॉकी सेंटर चालवते. ह्याच भाषेत बोललो तुला जर प्रायव्हेटमध्ये काम करायचं असेल तर त्या चॉकीमध्ये जाऊन कर शेतीमध्ये. फक्त एकच ऑप्शन दिलं होतं मी. तसं प्रत्येकानं फक्त आपल्या पाल्याला एवढ्या कडक पद्धतीनं घडवलं तरच घडवलं होईल ते. नाहीतर आपण फीस भरू इंग्लिश मिडियमची संपून जाणार आहेत काय. तर प्रत्येकाने जागरूक व्हा. आजच्या कार्यक्रमामुळं 4-2 मशाली एवढ्या जरी पेटल्या पालकांच्या मनामध्ये आणि विद्यार्थी तर काही दिसत नाही, छोटे छोटे दिसत आहेत, बऱ्यापैकी कोणी शिकणारी काही दिसत नाही. तर ठीक आहे हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा असतील बाहेर तर एवढंच बोलतो मी. जास्त काही बोलत नाही. आमच्यावर प्रेम करणारे जेवढे काही आपल्या नातेवाईक सर्व गावकरी मंडळी जे काय तुम्ही आज अद्भुत प्रकारे आमचं जे सत्कार केलेला आहे ते अत्यंत बरे काय कधीही न विसरणारा हा प्रसंग आहे. आणि मी तर कधी विसरणार नाही. आणि ह्या प्रसंगामुळे मला खात्री आहे की हर्षवर्धन सुद्धा बिघडणार नाही भविष्यात. त्याला ह्या मातीचा, ह्या गावाचा, ह्या तालुक्याचा, माणसांचा काय गंध आहे हे आयुष्यभर लक्षात राहील. तो पुढे जाईल. माणसं भेटतील परंतु हे जे माणसं आहेत पाहिजे गावाकडचे, हे जे तुमचे प्रेम जे आहे हे कुठं जगाच्या पाठीवर भेटणार नाही. मला एवढीच रिक्वेस्ट दोघांना करायची तुम्हाला की या गावासाठी समाजासाठी काहीतरी पुढे करा. अक्षय आणि हर्षय बस एवढं बोलतो. 2 शब्द संपवतो.